सकाळी सकाळी का नाही असं पावसाने कहर केलाय बघा. आणि आता 8 सव्वा 8 वाजले सकाळचे आणि सकाळी सकाळी असा पाऊस. तर माझा स्वयंपाक वगैरे चालू होतं. आज मला जायचं होतं दत्ताला. तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि गुरुवार. तर म्हणलं चला पोरांना पण तसं सुट्टी काही नव्हती. पण अक्षूला आपलं यायचं होतं तर तिचा हट्ट होता मी येणार आहे. मग काय तिला आज म्हणजे की अर्धी शाळा करून बोलवलं. आणि माऊलीचं म्हणलं तर माऊली शाळेत गेला होता. तर हे बघा असं सकाळी सकाळी का नाही इतकं पावसाने कहर केलेलं आहे का नाही. तर भरपूर रात्रीसुद्धा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे बघा गुरुवार आणि हनुमान जयंती. तर सगळ्यांना खूप खूप सारी शुभेच्छा हनुमान जयंतीच्या. आणि आज गुरुवार आहे का नाही, तर आम्हाला आज स्वामींच्या दर्शनाला जाऊया. तर आबाळ गच्च भरलेलं आहे. तर अक्षता आली बघा शाळेतनं. तर आज अक्षताला बोलवलंय मी शाळेतनं घरी. तर चला आवरले आमचं, निघालोय. आणि आज अक्षताचं म्हणणं होतं की आपण दोघी आज मॅचिंग करू. है ना अक्षता? तिकडे हे बघा. आणि मला आज हे साडी घालायला लावली मम्मी. आज आपण दोघी मॅचिंग करूया. आणि माऊली म्हणलं तर माऊली गेलाय बघा शाळेत. तर माऊलीला नाही न्यायचं, तर ती परत येणार आहे बापून बरोबर. तर चला तर त्या दोघी तिघी ताईंना माझ्यासाठी थांबले सकाळी लवकर आवरून. तर माझं होतंय ना तोपर्यंत ते थांबल्या होत्या. सगळं आवरून का नाही आलो एकदाच दत्ताच्या मंदिरात. तर स्वामींचं पण दर्शन घेतच बाजूला ना स्वामींचं पण मंदिर आहे बघा. तर भरपूर अशी गर्दी होती. तर अगोदर दत्ताच्या मंदिरात आलो. आणि आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे का नाही भरपूर अशी गर्दी होती बघा. दत्ताचं दर्शन घेऊन का नाही इकडे स्वामींच्या मंदिरात आलो होतो बघा. तर मग काय लगेच कीर्तन वगैरे चालू होतं का नाही, स्वामींचं दर्शन घेऊन इकडे कीर्तन वगैरे चालू होतं बघा. तर कीर्तन ऐकायला आलो. तर आज भरपूर अशी गर्दी होती आणि एवढं मन छान असं वाटत होतं बघा. इतकं मन ना प्रसन्न झालं होतं. असं वाटत होतं की तिथं स्वामींच्या मंदिरात ना थोड्या वेळ बसूनच राहावं. त्याच्यानंतर बघा 12 सव्वा 12ला आरती चालू होती का नाही. आरतीसाठी बघा सगळे अशी लोकं उभा होती आणि भरपूर अशी गर्दी होती. आणि मग काय माऊलीसुद्धा बघा पाठीमागनं आलाच होता शाळा सुटल्यानंतर. आणि त्या दिवशी बघा रात्री का नाही माऊलीच्या पप्पांनी असं 1 लिटर दूध आणलेलं होतं. सकाळी बघते का नाही अख्खं दूध असं गरम करायला ठेवलं का नाही, अख्खं दूध असं खराब झालं होतं. मग काय म्हणलं त्याचा आता काय नाही काय उपयोग करूया, आता फेकून देण्यापेक्षा का नाही काय नाही काय उपयोग करूया. मग काय त्याचं असं बघा मस्तपैकी पनीर बनवते आता. तर आणि हे पनीर कसं बनवलं का नाही आता त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नाही. आणि त्याच्या हे बघा अशा पद्धतीचं आपलं छानसं पनीर झालं होतं. तर ओला वाटाणा वगैरे घालू का नाही मस्त आपलं मस्त पनीर ना बनवून घेतलं. आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर माऊलीची एकदम फेवरेट आहे. तर इकडं माझं चपात्या पण बनवायचं चालू आहे. तर या सगळे मस्त पनीर आणि चपाती खायचं काळं काळं. अक्षदाचे आपलं भांडी घासायचं चालेल थोडीशी. भांडी घासते मी भांडी. चालू आणि आता का नाही संध्याकाळचे बघा 5:30 पावणे 6 वाजल्यात. आणि आता 2-3 दिवस झालं असं झालं बघा आभाळच ना 2-3 दिवस झालं असं आभाळ गच्च भरून येतंय ना. असं वातावरण बदल झाले ना, भरपूर असं वातावरणात बदल झालाय. सकाळी संध्याकाळी असं 2 दिवस झालं नाही पाऊस यायला लागलाय. आणि हे जे व्हिडिओ बघा आता 2-3 दिवसाचा मिक्स असणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा असं आभाळ गच्च भरलेलं. आणि आता आमच्या कैऱ्या म्हणजे झाडाच्या कैऱ्या पूर्ण सगळ्या पडत होत्या. आणि आपल्या अक्षूचं बघा असं थोडंसं माझं दळणं दळायला चालू होतं ना, तर तिचं असं मला कामाला मदत करायचं चालू होतं. आणि संध्याकाळी मग काय असा इतकं पावसाने कहर केला बघा. 8 सव्वा 8ला का नाही तर भरपूर असा पाऊस यायला लागला.
आणि आपलं बघा इतकं वारं कावदान तर सुटलं होतं ना, भरपूर असं वारं सुटलेलं असं. आणि लाईट त्याच्या लाईट वारं कावदान सुटलं तर अजिबात लाईट टिकत नाही, लगेच लाईट जाते. असं वाटत होतं मला की लाईट जाईल. मग काय तोपर्यंत लाईट गेली. आणि एक ताई बघा एक मावशी दळायला आल्या होत्या माझ्याकडं मका घेऊन. तर त्या बघा मकाच घेऊन दळायची होती त्यांना. तर मी म्हटलं की हे कशाची म्हणजे की आता ह्याचं काय करणार आहे? तर मला वाटलं त्यांनी शेळीला वगैरे भरडायचं का? तर ती मला अगोदर म्हणल्या होत्या की की शेळीला भरड. परत म्हणल्या की नको, नको दळून दे मला, कारण की ह्याची भाकरी करायची आहे मला. तर मी काय म्हणलं, म्हणजे भाकरी वगैरे छान लागते का? तर हो म्हणल्या. तर त्यांनी बघा मला एक 2-3 भाकरीचं पीठ दिलेलं. मग त्याच्या मी भाकरी बनवलेल्या. आणि आता हे बघा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि माऊलीच्या पप्पांना आता 9:30 वाजून गेलेले आहेत. तर अक्षता, माऊली दोघं पण झोपलेले आहेत. आणि आज माऊलीच्या पप्पांना अचानक भाडं होतं, तर ते काय अजून आले नव्हते. आणि सगळी दळणं वगैरे मला दळावं लागलं आणि दळणं दळून स्वयंपाक पण मलाच करावं लागलं. तर हे दोन्ही पण कामं आज माझ्याकडेच होती. आणि परत शेळ्यांचं बघा आपलं खुराक वगैरे ठेवायचं, गवत बिवत टाकायचं, ते सगळं बाकीचं ना मला बघायचं होतं. आता एवढं सगळं करत ना व्हिडिओ काय शूट करायला एवढं काही जमत नाही. जेवढं करेल ना तेवढं नक्की बघत जावा. थोडं का होईना मी व्हिडिओज तुमच्याबरोबर शूट शेअर करत असते. तर दळणं वगैरे झाली होती. तर आता माऊलीचे पप्पा आले, तर मग काय आता चला जेवायला घेऊया. तर असं बघा मस्त मी कारलं बनवलेलं आज, तव्यातलं कारलं. आणि आज सकाळी ना मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवलेल्या. तर माऊलीने बघा असं थोडंसं ना सगळ्यात अगोदर जेवण करून ना झोपला होता. तर हे बघा असं मस्त सरभरीत दोडका बनवलेला. आणि त्याच्यानंतर का नाही आपल्या इकडं ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या. तर असा बेत होता आपल्या संध्याकाळचा गावाकडचा साधं